गाईज आज आपण डिस्कस करतोय थर्मोडायनामिक्सचे पीवायक्यू है ना गाईज. हा थर्मोडायनामिक्सचे जेईचे पीवायक्यू, जेई आणि ए ट्रिपल चे पीवायक्यू आपण डिस्कस करतोय. तर पहिला पीवायक्यू तुमच्या पुढे आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की जेई मेन्स 2016ला विचारला प्रॉब्लेम आहे गाईज. प्रचंड महत्वाचा प्रॉब्लेम आहे है ना. जेई मेन्स 2016चा प्रॉब्लेम आहे. इथं काय विचारले बघा, 100 मोल ऑफ H2O2 डिकम्पोजेस ऍट 1 बार. हे एन इज इक्वल टू किती आहे, एन इज इक्वल टू 100 आहे, पी इज इक्वल टू 1 बार आहे, हे टेम्परेचर इज इक्वल टू 300 केल्विन आहे. द वर्क डन के जे बाय 1 मोल ऑफ O2 ऍज इट एक्सपांड अगेन्स्ट 1 बार प्रेशर. इथं हा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, डब्ल्यू इज इक्वल टू गाईज, डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी नावाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचा आहे. गिवन काय काय ते बघा गाईज. गिवन काय काय, गिवन एन इज इक्वल टू किती आहे बाबांनो, एन इज इक्वल टू काय आहे, एन इज इक्वल टू 100 आहे. आर ची व्हॅल्यू तर आर, आर हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आर हा काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे गाईज. लक्षात येते का. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इट्स व्हॅल्यू इज व्हॉट, 8.3 है ना गाईज. आणि नंतर काय आहे बघा, नंतर काय आहे ते लक्षात घ्या गाईज. नंतर आहे इथं काय दिलेलं आहे बघा, टी 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 किती आहे, 300 केल्विन आहे गाईज. टी किती आहे बाबांनो, टी इज इक्वल टू व्हॉट, 300 केल्विन आहे. लक्षात येते का, 300 केल्विन आहे. क्लिअर आहे. तर इथं हे व्हॅल्यू ठेवायचं का, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून टाकायचं का रे बाबा. नोट ठेवल्यानंतर काय होतं बघा, डब्ल्यू इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे गाईज. 100 इंटू 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 आर ची व्हॅल्यू किती आहे, 8.314 आहे. 8.3 घेतलं तर चालतं. टेम्परेचर किती आहे बघा, टेम्परेचर आहे 300 केल्विन. याचं कॅल्क्युलेशन करा गाईज. कॅल्क्युलेशन केल्यानंतर सी, इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर फक्त आपल्याला इथं काय मिळेल बघा, हा आहे मोल. लक्षात येते का. इथं काय मिळेल बघा, इज इक्वल टू है ना, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 है ना, 8 इंटू 3, 8 त्रिक 24 प्लस ए इज इक्वल टू वॉट, 24. हा एवढा मिळेल का, येस नो. हा एवढा मिळेल का, ही व्हॅल्यू जी दिलेली आहे ती केजी मध्ये दिलेली आहे गाईज. म्हणजे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, जूलचं कन्वर्जन किलो जूल मध्ये करायचं आहे. म्हणजेच काय होईल रे, 249 किलो जूल होईल का. दिस इज द फर्स्ट पीवायक्यू फ्रॉम जेई गाईज. दिस इज फर्स्ट पीवायक्यू फ्रॉम जेई. कोणता आन्सर असेल रे, दॅट इज द सेकंड ऑप्शन इज करेक्ट गाईज. कळलं का. हा पहिला ऑप्शन क्लिअर आहे गाईज. काय अडचण याच्यामध्ये, याच्यामध्ये काय अडचण कुणाला. होप सो पहिला प्रॉब्लेम तुम्हाला कळला असेल, हा ना. चॅट बॉक्स मध्ये कंटिन्यू चॅट करत राहा, है ना. यस व्हेरी गुड. यस यस, पहिला प्रॉब्लेम तुम्हाला कळला असेल. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट. स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे चला. पुढे चला गाईज. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट स्टेट फंक्शन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट स्टेट फंक्शन विचारलेला आहे गाईज. प्रचंड सोपा प्रॉब्लेम आहे. वी आर डिस्कसिंग व्हॉट, प्रॉब्लेम नंबर सेकंड, है ना गाईज. कोणता स्टेट फंक्शन, विच इज नॉट स्टेट फंक्शन विचारले गाईज. नॉट स्टेट फंक्शन हा इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, डेल्टा यू लिहू शकतो. वर्क डेल्टा डब्ल्यू लिहितो का रे आपण, नाही लिहित. ऑप्शन्स मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. वर्क इज अ पाथ फंक्शन, वा, है ना. वर्क इज अ पाथ फंक्शन. एंट्रॉपी म्हणजे काय, आपण डेल्टा एस लिहू शकतो ना, है ना. फ्री एनर्जी, फ्री एनर्जी म्हणजे डेल्टा जी गाईज. गिफ्ट फ्री एनर्जी म्हणतात त्याला, डेल्टा जी. म्हणजे हा लिहित नाही, म्हणजेच हा का आहे, फक्त आपण डब्ल्यू लिहिता त्याला. म्हणजे हा का आहे, पाथ फंक्शन आहे गाईज. हा का आहे, पाथ फंक्शन आहे. सो विच इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर इज व्हॉट, सेकंड, डब्ल्यू गाईज. होप सो हा प्रॉब्लेम पण तुम्हाला कळला असेल. चला प्रोसीड टू द नेक्स्ट. चला प्रोसीड टू द नेक्स्ट. कमेंट बॉक्स चालू ठेवा कंटिन्युअसली. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे गाईज.
हा प्रॉब्लेम आहे बघा गाईस, लक्षात घ्या. ओके, पुढे चलायचं. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले ते बघा बरं. गाईस गिवन आहे N2 + 3H2 फॉर्मेशन ऑफ टू मॉलिक्यूल ऑफ अमोनिया, डेल्टा एच -92 किलो जूल. ह्या रिॲक्शनचं डेल्टा एच किती दिलेलं आहे बाबांनो? -92 किलो जूल दिलेलं आहे. द स्टँडर्ड मोलार एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इन केजी ऑफ अमोनिया इज. लक्षात घ्या, काय त्यांनी विचारलेलं आहे? स्टँडर्ड मोलार एन्थाल्पी विचारलेलं आहे. स्टँडर्ड मोलार एन्थाल्पी म्हणजेच काय आहे? एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म अ 1 मोल ऑफ प्रोडक्ट. एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म 1 मोल ऑफ प्रोडक्ट. सी गाईज, आपल्याला जी रिॲक्शन दिलेली आहे ना, त्या रिॲक्शन मध्ये काय दिले बघा बरं. रिॲक्शन मध्ये N2 + 3H2 फॉर्मेशन ऑफ व्हॉट? 2 मॉलिक्यूल ऑफ अमोनिया. याच्यासाठी डेल्टा एच किती दिलेला आहे बाबांनो? याच्यासाठी डेल्टा एच आहे -92 है ना गाईज, किलो जूल. हे ऍक्च्युली काय आहे बाबांनो? 2 मोल साठी 92 आहे गाईज. म्हणजे त्याला आपण तिरका गुणाकार लिहू शकतो का रे? हे 2 मोल साठी, 2 मोल ऑफ अमोनियासाठी आपल्याला किती साठी पाहिजे? 2 मोल साठी किती झाली व्हॅल्यू? -92 किलो जूल. अरे बाबा, 1 मोल साठी किती असेल? 1 मोल साठी किती? तर इज इक्वल टू व्हॉट? -92 / 2 इज इक्वल टू किती येईल रे? -46 किलो जूल येईल गाईज. -46 किलो जूल. बघितल्या हे दोन ऑप्शन कटून जातात, कारण इथं प्लस व्हॅल्यू आहे. कॉम्पिटिशन असते ह्या दोघांमध्येच. हा आहे का हा आहे? हा नाहीये. हे 2 मोल साठीची व्हॅल्यू आहे, ही 1 मोल साठीची व्हॅल्यू आहे. पॉइंट क्लिअर आहे का? यस नो? हा पॉइंट क्लिअर आहे का? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणल्यानंतर, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणल्यानंतर 1 मोल साठीच बघायचं. इथं ह्या रिॲक्शन मध्ये 2 मोल बनलेले आहेत गाईज. लक्षात आलं का? 1 मोल साठीच काढायचं होतं आपल्याला. होप सो हा प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर झाला असेल. चला प्रोसीड टू द नेक्स्ट. हा जेई मेन्स 2016 चा प्रॉब्लेम आहे मुलांनो. हा जेई मेन्स 2016 चा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तुमच्या पुढे डिस्प्ले होतोय. लक्षात घ्या, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. जेई मेन्स 2016 चा प्रॉब्लेम तुमच्या पुढे डिस्प्ले झालेला आहे. लक्षात येते का? काय म्हणलेलं आहे बघा. हा प्रॉब्लेम काय म्हणतो? अ रिॲक्शन, स्क्रीनशॉट घ्यायचा. अ रिॲक्शन ऍट 1 बार इज नॉन स्पॉन्टेनियस ऍट लो टेम्परेचर but become spontaneous at high temperature. Identify the correct statement about the reaction among the following. गाईस, हा जशास तस, हा जशास तस कुठे होता रे मुलांनो? जशास तस तुमच्या नोटबुक मधला प्रश्न आहे गाईस. तुम्ही थेरी रेकॉर्डेड लेक्चर केला तर तुम्हाला कळेल. लक्षात घ्या, काय म्हणलेलं आहे? डेल्टा जी. इथं लक्षात घ्या, फक्त ना जी हा तेरे सनम नावाची आपली ट्रिक्स आहे. जी हा तेरे सनम, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. याच्यामध्ये लक्षात घ्या, हाय टेम्परेचर नावाचा उल्लेख केला होता बघा. तुम्हाला आठवतंय का? हसगे नावाची ट्रिक्स होती. ह्याच्यामध्ये हासगेमध्ये काय होतं बघा, कंडिशन आठवते का? डेल्टा एच काय होतं बघा, डेल्टा एच पॉझिटिव्ह, डेल्टा एस हा काय होतो? हा पण पॉझिटिव्ह होता गाईज. आणि डेल्टा जी कसा होता? डेल्टा जी निगेटिव्ह होता. कुठे? ऍट व्हेरी हाय टेम्परेचर. हे एक्सप्लेन केलं होतं थिअरी मध्ये गाईज.
याच्यामध्ये थर्ड ऑप्शन करेक्ट आहे बाबांनो. डेल्टा एच पॉझिटिव्ह. एकच मिनिट हा. एकच मिनिट हा. एकच मिनिट हा. एकच मिनिट. हा हा हा. एकच मिनिट रे, एकच मिनिट है ना. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा बघा बरं. हा का म्हणले रिॲक्शन ऍट 1 bar इज नॉन स्पॉन्टिनियस ऍट लो टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणले ना रे राजा. लो टेम्परेचर आपण हे दिलं होतं ना. कोणतं दिलं होतं? ऍट लो टेम्परेचर म्हणजे काय बाबांनो? हा कोणता असेल? लो टेम्परेचर बट बिकम अ स्पॉन्टिनियस. हा स्पॉन्टिनियस ऍट हाय टेम्परेचर. ओके ना, है ना. लो टेम्परेचरला नॉन स्पॉन्टिनियस आहे, हाय टेम्परेचरला स्पॉन्टिनियस आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. ओके, म्हणजे इकडे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अमॉंग द, हा ना. म्हणजे डेल्टा एस बघायचं आपल्याला. डेल्टा एस, सॉरी डेल्टा एस ना. डेल्टा एस बघायचा रे. एस बघायचा. एकच मिनिट हा. कन्फ्युजिंग टर्म्स आहेत, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. सावकाश सॉल्व्ह करूयात आपण, है ना. स्पॉन्टिनियस म्हणलेलं आहे. स्पॉन्टिनियस म्हणजे नेमकं काय असेल? पहिल्या सुरू नॉन स्पॉन्टिनियस म्हणले ना. नॉन स्पॉन्टिनियस म्हणजे डेल्टा जी कसा असेल, डेल्टा एस कसा असेल? डेल्टा एस हा मोठा असेल ना गाईस. हा ग्रेटर आहे ना. लक्षात येते का? एकच मिनिट हा. क्लिअर होते का बघा बरं. याच्यामध्ये काय होईल रे? आठवण्याचा प्रयत्न करा बरं. एकच मिनिट हा. ऑप्शन चुकलेत का बघतो एकदा. ऑप्शन चुकलेत का एकदा चेक करतोय. ऑप्शन बरोबर आहे रे. आपलं जे अगोदरच लिहिलं होतं ना तेच बरोबर आहे गाईस. ऍट हाय टेम्परेचर मुले ना पहिला ऑप्शन असेल ना गाईस, लक्षात घ्या. आपण जे अगोदर लिहिलं होतं ना, जी हा तेरे सनम गाईस. जी हा तेरे सनम, बरोबर ना गाईस. हा कसा असेल? हसगे नावाची. ह स गे. लक्षात आलं का? हसगे म्हणजेच कोण बाबांनो? डेल्टा एच, डेल्टा जी, हस हसना, डेल्टा एस, गे म्हणजे डेल्टा जी. हे पहिलाच असेल ना ऑप्शन. ऍट हाय टेम्परेचर गाईज. हाय टेम्परेचर दिलं बघा नोटबुक मध्ये आहे तसंच तसं. हा पॉझिटिव्ह असेल. हा पण कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. नोटबुक मध्ये जशाच तसं दिलंय. हनुमंत वेड्यासारखे टिकल्या मारू नको. हा निगेटिव्ह असेल. क्लिअर आहे गाईज. ऍट हाय टेम्परेचर म्हणले गाईज. बघा बरं, पहिलाच ऑप्शन आहे हे असेल गाईज. बघा तुमच्या नोटबुक मध्ये आहे. नोटबुक मध्ये एकदा चेक करा.
हनुमंत काय वेड्यासारखं टिकल्या मारायला रे? AI EEE 2014चा प्रश्न आहे गाईज हा. AI EEE 2014चा प्रश्न आहे गाईज. A temperature in Kelvin at which delta G is equal to 0 for given reaction with H is equal to minus 20.5 kilojoule per mole and delta S is equal to minus 50 joule per mole is. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना गाईज हा AI EEE 2014चा प्रश्न आहे गाईज. लक्षात घ्या. इथं काय करायचं बघा. द टेम्परेचर हनुमंत वेड्यासारखं टिकल्या मारू नको. रिमूव्ह तू ग्रुपच्या बाहेर रिमूव्ह तू. इकडे लक्ष द्या. हा ना. द टेम्परेचर. हा ना गाईज लक्षात घ्या. हा टेम्परेचर के ऍट विच डेल्टा जी इज इक्वल टू 0 फॉर गिवन रिएक्शन विथ. लक्षात घ्या. आपली ट्रिक्स काय होती बघा. जी हा तेरे सनम, जी हा तेरे सनम. क्लिअर आहे गाईज. इथं काय म्हणलेलं आहे बघा. डेल्टा जी इज इक्वल टू 0 इज इक्वल टू व्हॉट. डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. तर इथं डेल्टा एच बरोबर काय होईल. डेल्टा एच बरोबर असेल टी डेल्टा एस. पॉइंट क्लिअर आहे. तर टी बरोबर काय असेल बाबांनो. डेल्टा एच अपॉन डेल्टा एस इज इक्वल टू टी. येस नो. हा हा आपल्याला काय वापरायचा आहे. हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचं आहे. टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन एस. टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस नावाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इज इक्वल टू व्हॉट गाईज. डेल्टा एच किती दिलेला आहे. -20.5 किलो ज्यूल पर मोल दिलेला आहे गाईज. डिवायडेड बाय डेल्टा एस किती दिलेला आहे. -50 -50 गाईज इज इक्वल इंटू 10⁻³ ना. इज इक्वल टू किती येते बघा. 410 के येते का बघा बरं का. त्याच्यामध्ये दोन्ही पण ऑप्शन सेम आहेत. तर एक मायनस करा म्हणजे करेक्ट असेल. हा प्लस वाला आन्सर करेक्ट असेल. क्लिअर आहे गाईस. येस नो. दोन्ही ऑप्शन सारखे झाले होते. टायपोग्राफिक एरर होता. ठीक आहे ना गाईस. ऑप्शन नंबर पहिला क्लिअर असेल. हा फॉर्म्युला वापरायचं म्हणजेच काय. टेम्परेचर इन केल्विन ऍट डेल्टा जी इज इक्वल टू 0 म्हणले त्यांनी. डेल्टा जी डेल्टा जी इज इक्वल टू काय म्हणले. 0 म्हणले गाईस. लक्षात येते का तुम्हाला. डेल्टा जी म्हणजे काय. काय असेल. रिएक्शन ऍट व्हॉट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम हे दिले मी थेअरीमध्ये. थेअरीमध्ये इक्वेशन पण लिहून दिले गाईज मी. आठवतंय का. क्लिअर आहे का. पुढे चलायचं का. AI EEE 2014चा प्रश्न आहे. हा जेई मेन्स 2016चा प्रश्न आहे गाईज. जेई मेन्स 2016. लक्षात येते का. जेई मेन्स 2016चा प्रश्न आहे गाईज. प्रचंड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हे काय काय म्हणले ते बघा रे बाबांनो. इथं काय म्हणले बघा. फॉर द रिएक्शन A+B फॉर्मेशन ऑफ C+D डेल्टा एच नॉट अँड डेल्टा एस नॉट रिस्पेक्टिव्हली किती असेल बघा. किती असेल.
29.8 किलोजूल पर मोल and मायनस 0.100 किलोजूल पर मोल हे आहे ना गाईज. ओके ना. ही कुणाची व्हॅल्यू आहे? डेल्टा एच नॉट ची व्हॅल्यू किती आहे बाबांनो? आहे -29.8 किलो जूल पर मोल. आणि डेल्टा एस नॉट ची व्हॅल्यू किती आहे? -100 किलो जूल पर मोल. हा, हे दोन व्हॅल्यू दिलेले आहेत. ऍट व्हॉट? टी है ना, ऍट टी इज इक्वल टू व्हॉट? 928 केल्विन. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय विचारले त्यानं? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिएक्शन ऍट 298 केल्विन इज व्हॉट? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय? के. के म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विचारलेलं आहे. लक्षात घ्या. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो ते बघा. जेई मेन 2016 चा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जशाच तसं तुमच्या थेरीच्या नोटबुक मध्ये घेतलेला होता. प्रोसीड करायचं का सॉल्व्ह करायला? गाईज इकडे लक्ष द्या. क्लिअर आहे का? हा बघा, लक्षात घ्या. जर कळलं नसेल तर सॉल्व्ह करून देतो. इकडे लक्ष द्या, मी हाताने सॉल्व्ह करून देतो. आपल्याला माहित आहे गाईज, डेल्टा जी हा तेरे सनम डेल्टा जी डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. नॉट मध्ये विचारले तर सगळ्याला नॉट करा, काहीच हरकत नाही. नॉट म्हणजे स्टँडर्ड स्टेट. हा एक आपल्याला स्टँडर्ड गिब्स एनर्जीचं इक्वेशन आहे. स्टँडर्ड गिब्स एनर्जीचं इक्वेशन आहे. क्लिअर आहे गाईज? ह्या इक्वेशन म्हणून आपल्याला डेल्टा जी नॉट काढायचं. अजून एक इक्वेशन आहे गाईज, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के नावाचं अजून एक इक्वेशन आहे गाईज. जसं इक्वेशन नंबर 2. ही दोन्ही इक्वेशन तुमच्या नोटबुक मध्ये आहेत. लक्षात आलं का? हे जे आहे गाईज, हे के आहे, त्याला काय म्हणतात? ह्या केला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतात. व्हॉट इट इज कॉल्ड? इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आपल्याला के काढायचं आहे. के काढण्यासाठी ह्या इक्वेशनवरून डेल्टा जी नॉट काढायचं, इथं व्हॅल्यू टाकायची आणि आपल्याला के ड्रॉ करायचं गाईज. आपल्याला हे दिले का? डेल्टा जी नॉट दिले का? नाही. आपल्याला दिले काय का आहे? आपल्याला दिलेलं आहे गाईज, हा हे दिलेलं आहे, डेल्टा एच दिलेला आहे, डेल्टा एस दिलेला आहे, टी दिलेला आहे. म्हणजे आपण डेल्टा जी नॉट काढू शकतो. आलेली व्हॅल्यू इथं टाकायचं आणि के ला कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेशन कसं होतं ते बघा गाईज. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस नॉट. ह्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करतोय? डेल्टा जी नॉट कॅल्क्युलेट करतोय. इथं व्हॅल्यू किती आहे बघा? डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे गाईज -29.8 किलो जूल पर मोल. ही व्हॅल्यू आहे. लक्षात आलं का? येस नो. इथं टेम्परेचर किती आहे बघा गाईज? डेल्टा एच झालं मायनस टेम्परेचर किती आहे? 298 गाईज. टेम्परेचर किती आहे? 298. करेक्ट करा तिथं. 498 झाला असेल का किंवा 9? हा, 298 टेम्परेचर आहे. करेक्ट करा तिथल्या प्रश्नाला. बरोबर ना? डेल्टा एस किती आहे बघा? डेल्टा एस किती दिलेला आहे? हा प्रॉब्लेम कडे बघा रे बाबांनो. डेल्टा एस किती दिलेला आहे? डेल्टा एस 0.1 म्हणू शकतो का आपण? 0.1 दिलेला आहे ना गाईज. डेल्टा एस किती दिलेला आहे? 0.1 दिलेला आहे. इंटू 0.1 गाईज. बाकीचे इथं ना हे लिहिलं गेलं तरी चालतंय. लक्षात येते का? डायरेक्ट असं लिहा म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं पडेल. मायनस झालं, मायनस 298 इंटू वॉट? -0.1 म्हणू शकतो का? गिवन काय काय आहे गाईज? लक्षात घ्या. गिवन मी ह्या साईडला लिहितोय. गिवन दिलेला आहे डेल्टा एच नॉट किती दिलेला आहे? -29.8 दिलेला आहे. डेल्टा एस नॉट किती आहे? -0.1 आहे किंवा 100 म्हणा, काही प्रॉब्लेम नाहीये. असंच आहे ना. इज इक्वल टू किती होईल रे बाबांनो? इज इक्वल टू किती होईल? -29.8. बरोबर ना गाईज? प्लस
प्लस प्लस 0.1 मायनस मायनस प्लस झालं. मायनस किती झालं? 29.8 होईल. इज इक्वल टू व्हॉट? इज इक्वल टू 0 होईल का? म्हणजे डेल्टा जी नॉट किती झालं? डेल्टा जी नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे ह्याची किंमत किती झाली? 0 झाली. याची किंमत किती झाली? 0 झाली गाईज. पॉइंट क्लिअर आहे का? येस नो? क्लिअर आहे का? मग झिरोची व्हॅल्यू तर ठेवायचं का? 0 इज इक्वल टू मायनस मायनस आर टी एल एन के मायनस आर टी एल एन के. क्लिअर आहे गाईज? इज इक्वल टू काय होईल? इज इक्वल टू असं लिहू शकतो का आपण? इज इक्वल टू असं लिहू शकतो का? एल एन के इज इक्वल टू 0. इथं बघा गाईज, इथं ह्या इक्वेशनला असं लिहू शकतो का? मायनस आर टी एल एन के इज इक्वल टू, म्हणजे आर टी एल एन के इज इक्वल, ह्या इक्वेशन असं लिहू शकतो ना आपण? लिहू शकतो ना? हे झिरो कुणासोबत आहे? मायनस आर टी एल एन के. आर टी पण झिरोच असेल ना मग? एल एन के इज इक्वल टू 0. लक्षात येते का? म्हणजे के बरोबर काय असेल? के बरोबर 1 असेल. म्हणजे कसं? झिरोचा अँटीलॉग काय असतो? झिरोचा अँटीलॉग इथे लिहितोय गाईज. झिरो, झिरोचा अँटीलॉग किती असतो? अँटीलॉग 1 असतो गाईज. झिरोचा अँटीलॉग 1 असतो. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. असा तो प्रॉब्लेम आहे गाईज. लक्षात येते का? येस नो? म्हणजे आन्सर कोणता असेल याचं? 1 असेल गाईज. ऑप्शन नंबर तिसरा असेल. लक्षात आलं का तुम्हाला? अशा पद्धतीने जायचं आहे. होप सो तुम्हाला हा प्रॉब्लेम कळला असेल तर स्क्रीनशॉट घ्या. जर कोणती स्टेप नाही कळलं तर मला ऑफलाईन मध्ये विचारा, नाही कमेंट टाका. पुढे जायचं. क्लिअर आहे का? प्रश्न क्लिअर झालाय का? कमेंट टाका. क्लिअर झाला असेल तर पुढे जाऊयात. जर कोणता प्रॉब्लेम असेल तर मला इथं कमेंट टाकून सांगा मला. कोणता असेल रे? Which one of the following is applicable for adiabatic expansion of an ideal gas? adiabatic expansion म्हणजे काय असेल? Q is equal to 0 असेल. उषा क्यू आदिशा डेल्टा U is equal to Q plus W. Q is equal to 0. डेल्टा U is equal to W होईल का? क्लियर आहे गाईज? क्लियर आहे ना? चला प्रोसीड टू द नेक्स्ट. On increasing temperature, the equilibrium constant of exothermic and endothermic reaction respectively. लक्षात घ्या, प्रचंड इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, इक्विलिब्रियम म्हणजेच काय? के है ना, ऑफ एक्झोथर्मिक. लक्षात घ्या गाईज, एक्झोथर्मिक साठी, एक्झोथर्मिक साठी काय असतं? के इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजेच काय?
के वाढल्यानंतर टी काय होतं? कमी होतं. और टी वाढल्यानंतर के कमी होतो. म्हणजेच काय? टी वाढल्यानंतर काय होतं? के कसा होतो? कमी होतो गाईज. कुणासाठी आहे? एक्झोथर्मिक साठी आहे. एंडोथर्मिक साठी कलर चेंज करतोय गाईज. अंडरस्टँड करून घ्या. एंडोथर्मिक K is directly proportional to temperature. K is directly proportional to temperature. म्हणजेच काय? K वाढला, T वाढल्यानंतर K वाढतो. म्हणजे कोणता ऑप्शन असेल रे? डिक्रीज अँड इनक्रीज. डिक्रीज अँड इनक्रीज. पुढं चलायचं का? जेई मेन्स 2014चा प्रॉब्लेम आहे गाईस. स्क्रीनशॉट मारायचा. स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट. प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे गाईस. The molar heat capacity Cp of CD CD2O म्हणजेच काय? फॉर्मल सारखं असतं. डी सी डबल बॉन्ड ओ डी. फॉर्मल असतं ना, एचच्या ठिकाणी डी आले. ड्युटेरेटेड फॉर्मल आहे. इज 100 कॅलरीज ऍट 1000 K. द change in entropy associated with cooling of 32 gram of this deuterated formaldehyde vapor from 1000 K to 100 K at constant pressure will be. लक्षात घ्या, काय विचारलेलं आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. काय डेल्टा एस काढायचं आहे गाईज? काय काढायचं आहे? डेल्टा एस काढायचा आहे. डेल्टा एस काढायचा आहे. लक्षात येते का? काय काढायचं आहे? डेल्टा एस काढायचं आहे. आता डेल्टा एस काढायचं असेल तर आपल्यासाठी एक फॉर्म्युला होता, सप्लंत. लक्षात घ्या, डेल्टा एस इज इक्वल टू व्हॉट? सप्लंत ना. CPLNT. हे होतं का? सप्लंत आपण बघितलं होतं. सप्लंत याच्यामध्ये ऍड करा. एन सप्लंत म्हणलं तर चालतंय. मोलला ऍड करा गाईज. एकच मिनिट. हा फॉर्म्युला, नवीन फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. दुसरा फॉर्म्युला वापरूयात आपण. सप्लंतचा नाही. हा T2 आहे ना, 2 आहेत ना टेम्परेचर. हा फॉर्म्युला युज करायचा गाईज. लक्षात घ्या, कोणता फॉर्म्युला युज करायचा आहे? सप्लंतचा वेगळा फॉर्म्युला आहे. डेल्टा एस इज इक्वल टू NCP T2/T1. हा फॉर्म्युला आपल्याला युज करायचा याच्यासाठी, है ना गाईज? लक्षात घ्या, मोल्स काढायचं आपल्याला. पहिल्यापासून आपल्याला एन काढायचं आहे. सीपी कसं आहे ते आपण सीपी कडे जाऊयात नंतर, है ना गाईज? सीपी किती दिलेला आहे ते सांगतो मी तुम्हाला. पहिल्यापासून आपण एन काढूयात गाईज. एन बरोबर काय असेल? एन बरोबर गिव्हन मास किती आहे बाबांनो? हा ह्याचा आहे. त्याचं गिव्हन मास किती दिलेला आहे? 32 ग्राम आहे. गिव्हन मास, इज इक्वल टू किती आहे? डिवायडेड बाय मोलार मास. गिव्हन मास किती आहे? 32 आहे. मोलार मास किती आहे त्याचा? 32 आहे. म्हणा कसं? कारण D2O मास किती असतं? 2 असतं. D2C डबल बॉन्ड O म्हणा. 2 आणि 2 किती झाले? 2 + 2 4 + 12 + 16 इज इक्वल टू व्हॉट? इज इक्वल टू 32. आलं का? म्हणजे मोल किती झालं? 1 झालं. पॉईंट क्लिअर आहे का? है ना? 1 झालं गाईस. लक्षात घ्या, सीपीची व्हॅल्यू किती दिली आहे बघा गाईस. सीपी द मोलार हेट कॅपॅसिटी 10. बरोबर ना? ह्याची व्हॅल्यू किती दिली आहे बघा? 10 दिली आहे गाईस. 10 कॅलरीज ऍट. म्हणजे सीपी ची व्हॅल्यू किती आहे बघा?
एनची व्हॅल्यू 1 झाली, एन इज इक्वल टू 1 झालं, सीपी इज इक्वल टू काय झालं 10 झालं. लक्षात येते का? सीपी इज इक्वल टू काय झालं 10 झालं गाईस. एस नो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? एस नो. एवढंच आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे. टी टू किती आहे बघा. टी टू किती आहे याच्यामध्ये? टी टू लक्षात घ्या. टी टू किती आहे? दोन टेम्परेचर आहेत गाईस. हा 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 जो आहे T1 आहे गाईस. दिस इज T1, दिस इज T2. हा T2 किती आहे? 100 की आहे गाईस. T1 किती आहे? 1000 की आहे. बस ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं, संपला विषय. कॅल्क्युलेशन करायला लागतो गाईस, लक्षात घ्या. डेल्टा एस इज इक्वल टू एन सी पी एल एन T2 अपॉन T1. गाईज क्लिअर आहे? याला लॉन है ना, ह्या इक्वेशनला आपण कशाच्या है ना नॅचरल लॉग टू द बेस 10 करूयात गाईज. डेल्टा एस इज इक्वल टू काय करूयात आपण 2.3 न मल्टिप्लाय करायचं. एन सी पी लॉग टू द बेस 10 T2 बाय T1 करू शकतो का आपण? करू शकतो. इज इक्वल टू व्हॉट 2.3 इंटू एन ची व्हॅल्यू किती आहे? N1 आलेला आहे. सीपी किती आहे मुलांना? 10 आहे. लॉग टू द बेस 10. T2 किती आहे? 100 केल्विन आहे. T1 किती आहे? 1000 केल्विन आहे गाईज. येस नो. इज इक्वल टू आपण याला असं लिहू शकतो का 2.3 इंटू 10 लॉग टू द बेस 10. ह्याला 1/10 लिहू शकतो ना मी. 1/10 लिहू शकतो. इज इक्वल टू याला आपण असं लिहू शकतो का? हा 2.3 इंटू 10 म्हणजेच काय झालं 23 झालं गाईज. इंटू 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 लॉग 1 - लॉग 10 लिहू शकतो का? यस नो. लिहू शकतो ना. डिवाइड असेल तर मायनस मध्ये जातं है ना गाईज. ऍज यू नो गाईज, इथपर्यंत ओके आहे का? हो म्हणा. लॉग 1 किती असतं? लॉग 1 इज इक्वल टू 0 असतो गाईज है ना गाईज. आणि लॉग 10 इज इक्वल टू किती असतं? लॉग 10 इज इक्वल टू किती असतं? 1 असतं. आता मग इथे किती झालं? लॉग 23. लॉग 1 म्हणजे 0 है ना गाईज. इंटू है ना, ह्या ब्रॅकेट मध्ये 0 लिहायची गरज नाही. मायनस किती आहे? 1. -1 इंटू 23 किती झालं? इज इक्वल टू व्हॉट गाईज? -23. क्लिअर आहे गाईज? -23 आलं गाईज. क्लिअर होते का? येस नो. -23 चा आन्सर कोणता आहे रे? लक्षात आलं का? -23 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा करेक्ट असेल गाईज. असा तो प्रश्न आहे बाबा नो. याला कंटेंट म्हणतात. लक्षात येते का? याला काय म्हणतात? कंटेंट म्हणतात गाईज. होप सो तुम्हाला आजचं सेशन कळलं असेल.